श्री स्वामी समर्थ. आपल्या पतीचा चांगला वेळ येण्यापूर्वी स्त्री ही 5 कामे करते, ज्यांनी तिचा पती क्षणभरातच मालामाल बनून जातो. पतीचा व्यवसाय, धंदा, नोकरी कित्येक पटीने तरक्की करू लागते. त्याला श्रीमंत बनण्यापासून कोणीच अडवू शकत नाही. फक्त एक स्त्री जर इच्छेल तर पुरुषाला बर्बाद करू शकते. आणि तिथेच जर ती हे इच्छेल तर त्याच पुरुषाला रंकापासून राजा बनवू शकते. स्त्रीच घरात स्वर्गाप्रमाणे जगते आणि स्त्रीच त्या घरात बर्बादी करू शकते. परंतु जेव्हा कोणी स्त्री अचानकपणे ही 5 कामे करू लागते, तेव्हा तिचा धनी मालामाल बनतो, धनवान बनून जातो. स्वयं धनलक्ष्मी तिच्या घरात आपला साक्षात जागृत वास कायम बनवून ठेवते. सुखसमृद्धी चुंबकाप्रमाणे खेचले जाऊ लागते. चला तर मग सुरुवात करूया. पण त्या अगोदर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, म्हणजे स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर कायम राहील. 1. जी महिला अचानकपणे सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी लवकर उठू लागते, घराच्या साफसफाई तिची रुची वाढू लागते, जबाबदारीना सांभाळू लागते, तर ती महिला स्वयं परमेश्वराची शाश्वत कृपा प्राप्त करते. आणि अशा महिलेचा धनी कोणतेही कामाचे कार्य करतो, कोणत्याही कामात हात घालतो, तर ते कार्य आवश्यक्य यशस्वी होते, कारण की तिच्यासोबत स्वयंसेवी महालक्ष्मी साक्षात उभी असते. 2. ज्या महिलेला अचानक भगवंताची प्रतिभा वाढू लागते. धार्मिक मान्यतेच्या अनुसार जेव्हा कोणी स्त्री शुद्ध अंतःकरणापासून दृढ विश्वासाने पूजापाठ करण्यात दंग होऊन जाते, तेव्हा ती समस्त देवीदेवतांची कृपा प्राप्त करते. अशा स्त्रीसोबत स्वयं महालक्ष्मी असते. अशा स्त्रीचा धनी क्षणभरातच तत्काळ धनसंपदेने मालामाल भरून जातो. त्याचा व्यापार, नोकरी, धंदा कित्येक पटीने वाढून जातो. 3. जी महिला अचानकपणे थोर वरिष्ठांचा मानसन्मान करू लागते, ती आपल्या मुखातून मधुर वाणी बोलू लागते. लोकांचे तिच्या मधुर वाणीचे आकर्षण होणे, तिच्या अंतःकरणात दया ममतेचा वास होणे, तर तेथे स्वयं माता राणी श्री सरस्वती वास करू लागते. अशा महिलेचा पती कित्येक उंचीच्या स्थानी पोहोचतो. तिच्या पतीची तरक्की हजारो पटीने होऊ लागते. अशा महिलेचे दर्शन होणे म्हणजे कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नाही. 4. अचानकपणे महिला सकाळच्या वेळी आपल्या पतीचे पाय दाबू लागते, तर शास्त्राच्या अनुसार बोलले जाते की पुरुषाच्या पायापासून जागेपर्यंत जो भाग असतो तो साक्षात श्री शनिदेवाचा असतो, आणि तिथेच स्त्रीच्या हाताच्या कोपऱ्यापासून तिच्या बोटापर्यंतचा जो भाग असतो तो शुक्रदेवतेचा असतो. ज्योतिषशास्त्राच्या अनुसार जेव्हा आपण शनीवर शुक्राचा प्रभाव पडतो, तर धनाची प्राप्ती निश्चितच होते. आणि त्यामुळेच जेव्हा कोणी स्त्री आपल्या पतीच्या पायांना दाबू लागते, तेव्हा अशावेळी धनाचा एक असा संयोग घेऊन येतो की ज्याने तुम्ही मालामाल भरून जाता आणि पुढे तुम्हाला कधीही धनासाठी परेशान व्हावे लागत नाही. याच कारणामुळे स्वयंसाक्षी महालक्ष्मी श्रीहरी विष्णूंचेही पाय दाबत राहते. कारण मित्रांनो, धन देण्याचे काम जरी लक्ष्मी करत असली तरी कोणास किती प्रमाणात आणि केव्हा धन द्यावे हे मात्र स्वयं साक्षात श्रीहरी विष्णूंच्याच हातात असते, असे शास्त्रात विधान आहे. 5. आचार्य चाणक्य सांगतात, अचानकपणे ज्या स्त्रीच्या इच्छा आकांक्षा मर्यादित सीमित होऊन जातात, तेव्हा घरामध्ये त्या क्षणी श्रीलक्ष्मीचा तात्काळ वास होऊन जातो आणि अशा स्त्रीचा पती धनदौलत आणि पैशांनी मालामाल बनून जातो. कारण की जिथे स्थानिक इच्छा आकांक्षा मर्यादित सीमित होतात, तिथे धनसंपत्तीचा वास होऊन जातो. जर तुम्हाला आपल्या जीवनामध्ये आर्थिक तंगीचा सामना करावा लागत आहे, तर यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काही शास्त्रीय उपाय करू शकता. प्रत्येक शनिवारी पिंपळ वृक्षाला जल अर्पण करून त्याची पूजा कराल
तर धन आणि समृद्धीमध्ये वाढ होत जाईल. त्याचबरोबर या गोष्टीची काळजी घ्यावी की घराच्या ईशान्य कोणाचा हिस्सा नेहमी रिकामा ठेवा. शक्य झाले तर त्या स्थानी पाण्याने भरलेला एक तांब्या ठेवून द्यावा. तुम्ही तिथे एक कळशी भरून ठेवू शकता. याने तुमचे पितृ खुश होऊन तुमच्यावर अत्यंत प्रसन्न राहतात. घरावरील व तुमच्यावरील राहुकेतूचा दृष्टभाव नष्ट होऊन जातो. बांबूची बासरी श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय आहे. त्या घराच्या पूजाघर, मंदिरात अथवा घराच्या कोणत्या स्थानी बासरी ठेवलेली असते तेथील घरातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम, स्नेह, संबंध तर बनून राहतातच आणि त्यासोबतच सुख-समृद्धी कायम बनून जाते. तुम्ही तुमच्या पर्स पाकिटामध्ये लक्ष्मी मातेचा एक फोटो अवश्य ठेवा. शक्य झाल्यास पंचधातू निर्मित श्री लक्ष्मी यंत्रही ठेवू शकता. मानले जाते की असे केल्याने तुमच्या पर्स पॉकेटमध्ये कुठून तरी पैसे हे येतच राहतील. तुमची पर्स कधीच रिकामी राहणार नाही. आपल्या खिशात कायम 1-2 कमळगट्टे अवश्य ठेवा. असे केल्याने तुम्हाला पैशाची कधी कमी होणार नाही. श्री लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम बनून जाईल. जर तुम्ही तुमच्या पर्समध्ये पैसे टिकू इच्छिता तर वास्तूच्या अनुसार अशा प्रकारच्या वस्तू आपल्या पर्समध्ये ठेवू नका. जसे की छोटा कटर, चाकू, टोकदार वस्तू, चावी इत्यादी. आपल्या पर्समध्ये धार्मिक वस्तू आणि पवित्र वस्तू ठेवाव्यात. त्यासोबतच जर तुम्ही इच्छित असाल तर एक छोटंसं रुद्राक्षही ठेवू शकता. याने तुमची बरकत कायम बनून राहील. फक्त जर तुमचे पैसे जास्तच खर्च होत राहतात, तुम्हाला जास्त खर्चिक बाबी येतात, तर तुम्ही तुमच्या पर्समध्ये लसणाची एक कळी अवश्य ठेवा. असे केल्याने तुमचे पैसे जास्त खर्च होणार नाहीत. सोबतच पर्समध्ये बरकतही बनून राहील. प्रत्येक गुरुवारी तुळशीच्या रोपांमध्ये दूध अर्पण केल्याने व्यक्तीच्या आर्थिक संपन्नतेत वाढ होत जाते. वडाच्या वृक्षाच्या सावलीमध्ये जर कोणते रोप उगवून आले असेल तर त्यास मुळासकट घालून प्रेमाने काढून आणा आणि त्यास आपल्या घरामध्ये अथवा घराच्या आवारात गमल्यात लावा. पुढे ज्या गतीने ते रोप जसे वाढत जाईल तसतशी तुमच्या समृद्धीतही वाढ होत जाईल. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारच्या रात्री झोपण्यापूर्वी अखंड हळदीची एक गाठ श्रीहरी विष्णूंना अथवा त्यांच्या मूर्ती, फोटो, प्रतिमेसमोर अर्पण करा आणि दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी आंघोळ करून यास पिवळ्या धाग्यात बांधून आपल्या उजव्या दंडावर धारण करा. याने तुमच्या आर्थिक संपन्नतेमध्ये वाढ होते. तसेच धन पैसा ठेवण्याच्या तिजोरीच्या स्थानी खायच्या पानांमध्ये शमीच्या पानांना ठेवून त्यास पिवळ्या धागाने गुंडाळून घेऊन यास धन ठेवण्याच्या स्थानी ठेवल्याने घरामध्ये कधी धनाची कमी होत नाही. घरात कोणत्याच गोष्टीची कमी पडत नाही. सोबतच नियमितपणे केळीच्या वृक्षाला जल अर्पण केल्याने आणि दोन्ही वेळी शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित केल्याने घरात आर्थिक समृद्धी बनून राहते. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.